हे गायज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. तुम्हीही माझ्यासारखे चायनीज फूड लवर आहात का? तर तुमच्यासाठी आज मी घेऊन आली आहे नूडल्स घरच्या घरी कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता त्यासाठी ना नूडल्स मी विकतचेच घेतलेले आहेत. माझा अजून गॅसचा प्रॉब्लेम सुरूच आहे, त्यामुळे मी इंडक्शनवर करते. तर एका भांड्यामध्ये भरपूर सारं असं पाणी घ्या. ते पाणी गरम झाल्यानंतर आपण जे नूडल्स घेतलेले ना, हे बघा इतके मी नूडल्स घेतलेत. आता त्या पाण्यामध्ये ना 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकूया आपण थोडं, म्हणजे जे आपले नूडल्स आहेत ते असे सडसडीत शिजतील, एकमेकाला असे चिटकणार नाहीत. तर आता ते पाणी उकळलं आहे. आता त्यामध्ये आपण नूडल्स टाकून घेऊया आणि नूडल्स असे छान असे शिजवून घेऊया मस्त. हे बघा अशा पद्धतीनं. तुम्हाला चायनीजचा कोणता पदार्थ आवडतो हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे बघा किती छान असे शिजलेले आहेत नूडल्स. बाहेर कोणतं तेल वापरतात, कशी अशी आलं लसणाची पेस्ट वगैरे कशी वापरतात काय आपल्याला माहिती नाही, त्यामुळे असं घरच्या घरी नक्की करून बघा. आता हे नूडल्स असे मी गाळून घेतलेले आहेत आणि हे जे पाणी आहे ना, त्या पाण्यावर असं फक्त ठेवू नका नूडल्स, कारण नूडल्स तसेच पाण्यावर ठेवले तर त्या वाफेवर आणखी शिजू लागतात आणि घट्ट होतात. आता हे पाणी हे केलं ना तर चाळण वेगळीकडे ठेवा. आता आपण इथं आलं लसूण बारीक चॉप करून घेतलं आहे, मिरची, कांद्याची पात आणि कोबी इतकं मी घेतलं आहे. आता इथं मी चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो घेतला आहे. मला हे नूडल्समध्ये आवडतं म्हणून मी घालते. आता इथं आपण थोडासा हे घेऊया, रेड चिली सॉस आहे हा. आणि ह्या समोरच्या वाटीत व्हाईट कलरच्या मी शेजवान चटणी पण घेतलेली आहे. आता त्या रेड चिली सॉसमध्ये ना थोडासा सोया सॉस घाला. इथंच सॉस मिक्स करून ठेवले ना, असं पटकन फास्ट जास्त फ्लेमच्या गॅसवर वगैरे ना आपण पटकन बनवू शकतो. नाहीतर एक सॉस घालायला गेलं तर ते पूर्ण असं जळू वगैरे शकतं. त्यामुळे हे असं आपण सगळे 3 सॉस मी वापरते, तर 3 सॉस असे मस्त एकत्र करून घेतले आणि नंतर आपण नूडल्सला फोडणी टाकूया. हे बघा अशा पद्धतीनं मी सगळं एकत्र करून घेतलं. यामध्ये तुम्हाला आणखी काही भाज्या हव्या असतील तर तुम्ही वापरू शकताय. शिमला मिरची वगैरे मला आवडत नाही, त्यामुळे मी काही घातली नाही यामध्ये. आता त्या एका भांड्यामध्ये आपण तेल घेतलं आणि त्यामध्ये असा लसूण बारीक चॉप केलेलं आलं आणि तर मी लाल मिरची वापरली आहे, ती अशी मी टाकून घेतली आणि हे मस्त असं यामध्ये सॉटे करायचं. आणि आता त्यामध्ये हे छानसं भाजल्यानंतर त्यामध्ये कोबी घालूया आणि कोबी टाकल्यानंतर कोबी पण थोडासाच परतायचा, अगदी शिजू द्यायचा नाही त्याला. आणि थोडासा परतल्यानंतर यामध्ये मी शेजवान चटणी टाकलेली आहे. तुम्हाला शेजवान चटणी नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. हे बघा इथं मी आता शेजवान चटणी छान अशी टाकून घेतली. ही पण अशी छान परतायची त्यामध्ये. आणि आता या पॉईंटला आपण जे सॉस मिक्स करून ठेवले होते, रेड चिली, सोया सॉस आणि जे आपला टोमॅटो सॉस आपण मिक्स करून ठेवले होते ते घातलं आणि नंतर त्यामध्ये हे असे नूडल्स मी मिक्स केले. आता इथं नूडल्स ना असे तुटू शकतात म्हणून मी हे जे चिमटा वापरला होता नूडल्स शिजवताना, तोच मी यामध्ये मिक्स करताना वापरला. हे बघा किती छान सडसडीत नूडल्स शिजलेत बघा. वा, खूप छान असं बनलं हे. आता आपले हे नूडल्स बनून तयार आहेत. यामध्ये ना चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो मला थोडासा आवडतो, त्यामुळे मी वरून असं टाकून घेते. हे बघा इथं नूडल्स तयार आहेत. आता यावरती आपण जी कांद्याची पात आपण चिरून घेतली होती ती यामध्ये घातली, ऑरेगॅनो आणि थोडेसे चिली फ्लेक्स. हे ऑरेगॅनो चिली फ्लेक्स घालून नक्की बघा. तुम्हाला जर पिझ्झावरती आवडत असेल तर तुम्हाला नूडल्समध्ये पण नक्की आवडेल. खूप छान लागतं हे यामध्ये. आता इथं आपले नूडल्स बनवून तयार आहेत. तुम्हीही नक्की घरी असे करून बघा. आता ह्याला ना आपण सर्व करूया. हे बघा किती छान असे सडसडीत बनलेत बघा नूडल्स. आता ह्याला आपण असे मस्त सर्व करूया. तुम्हाला हे असा कोणता पदार्थ सुचवायचा असेल की याची रेसिपी दे, चॅनलवरती अपलोड कर असं वाटत असेल तर कमेंटमध्ये मला त्या पदार्थाचं नाव नक्की कळवा. आणि आता हे मी सर्व केलेले आहेत नूडल्स, किती छान बनलेत बघा. आणि त्यावर मी असा कच्चा कोबी घातलेला आहे. तुम्हीही घरी नक्की करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.